हाय, मी सलोनी दाभोळकर. हा एंड पार्ट मला काही कारणामुळे लवकर टाकता आला नाही, त्यामुळे मी आता टाकते आहे. गावचा आनंदसागर बाग फिरून आल्यावरती आम्ही संध्याकाळी आमची ट्रेन होती, आम्ही निघणार होतो. तिथेच आम्ही भक्तनिवासला चहा घेतली, चहा नाश्ता केला आणि आम्ही बॅगा घेऊन निघालो. आमच्या बॅगा पण खूप होत्या. आम्ही आता निघालो आहोत स्टेशनला. आम्ही आमची आता रिटर्न तिकीट चालू झाले आहे. जाईपर्यंत इथे ऑफ टू शेगाव. काय चालू चलो आम्ही पुढून करू काय. चला फायनली आम्ही आता चिपळूणला चाललो आहोत. जेवढी माणसं तेवढ्या त्यांच्या बॅगा होत्या, तर ट्रॉलीची गरज लागणार होतीच नक्कीच. तुला ठेवायचं तिथे, तुला बसवूया या ट्रॉली मध्ये. कोण बसत? लहान पोरं बसतात. तू लहान आहेस ना? नाही बसत, तू मोठा आहेस. काय उपयोग एवढा खातेस ते. 2-2 माणसं कशाला पकडायला हवेत. कशाला ती गाडी हो यासाठी. ट्रॉली तिला पुढे ढकलता येत नाही. नाहीतर मी जर पडली ना तर तू बघ काय चोपीन, तुला चोपीन. भक्तनिवास पासून ऑटो करून आम्ही स्टेशनला पोचलो. स्टेशनला 10-15 मिनिटामध्ये आम्ही पोचलो. बसून बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून ह्यांचा टाइमपास चालू होता. ह्याला पण ह्याला पण माऊ मारते ना फाट्यावर. फाट्यावर मारते. हो हो फाट्यावर मारते. मोठ्याने बोल, मोठ्याने बघून बोल. आम्हाला तर स्टेशनला काही आता सुधरत नाहीये, समजत नाही नक्की कुठे जायचंय. बॅगा घेतली पळतोय. बाबू ती शेगावला हवे आता आपण. त्याची काही समजत नाहीच आपल्याला. बरोबर 8 वाजता आमची चिपळूणला जाणारी ट्रेन आली होती. बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून थोडे पाय लांब केले. पण ह्याची गंमत बघा, ह्याने माझ्या पायाचा ब्रिजच करून ठेवला होता. नुसत्या त्या पायावरून तो इकडून तिकडून ये-जा करत होता. खरं तर चिपळूणवरून शेगावला जाताना मी वरती टॉप फ्लोअरला होते आणि हे लोक ग्राउंड फ्लोअरला होते. आणि आता रिटर्न चिपळूणला जाताना हे वरती टॉप फ्लोअरला तर मी ग्राउंड फ्लोअरला. पूर्ण रात्र आमची ट्रेनमध्ये झोपून गेली आणि सकाळी उठतोय तर काय सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. खूप पाऊस पडत होता. बरोबर सकाळी 9 वाजता आम्ही चिपळूणला पोचलो. तिथून ऑटो पकडली. ऑटो करून आम्ही आलो घरी. तुम्हाला ही शेगाव ट्रिप प्लॅन करायची असेल तर मी स्क्रीनवरती आणि कॅप्शनमध्ये